नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये। तर मंडळी बघा, इथं आपण काही स्टिकच्या मदतीने एक रचना तयार केलेली आहे आणि या रचनेमध्ये आज आपल्याला काय करायचं आहे, 3 त्रिकोण तयार करून दाखवायचे। आता हे 3 त्रिकोण तयार करत असताना आपल्याला या रचनेमधले केवळ 2 स्टिक उचलून कोणत्याही दुसऱ्या ठिकाणी ठेवायच्यात आणि यापासून आपल्याला 3 त्रिकोणाची रचना तयार करायची। तर बघा, आजचा हा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी इथं रांगेमध्ये सर्वजण उभा आहेत। तर यांच्यापैकी बघू कोण हा खेळ यशस्वीपणे पूर्ण करतंय। तर सर्वात पहिल्यांदा प्रदीप प्रयत्न करून पाहणार आहे। तर बघू प्रदीप, आपण कोणत्या 2 स्टिक उचलतोय आणि कुठे ठेवतोय। केवळ 2 स्टिकची जागा बदलायची आणि आपल्याला 3 त्रिकोण इथं तयार करायचे। बघा, प्रदीपनं काय केलंय, 2 स्टिकची जागा बदलली पण 3 त्रिकोण तयार झाले नाहीत। काही हरकत नाही, प्रदीपनं छान प्रयत्न केला। पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव बरं प्रदीप। यानंतर बघा, आता पुढचा विद्यार्थी अर्जुन। तर अर्जुन, बघू आता आपण कशा प्रकारे स्टिक उचलतोय आणि कोणत्या ठिकाणी ठेवतोय। तर अर्जुननं 2 स्टिक उचलल्यात आणि दुसरी स्टिक सुद्धा तिथं ठेवली आहे। तर किती त्रिकोण तयार झालेत अर्जुन? 3। कोणते कोणते सांग बरं। हा एक मोठा, हा लहान आणि हा एक लहान। बघा, अर्जुननं 2 स्टिक उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवल्यात आणि त्यांनी काय केले, 3 त्रिकोण तयार केलेत। तर या खेळातील हा दुसराच विद्यार्थी आहे। बाकी विद्यार्थ्यांनी अजून इथं वेटिंगमध्ये होत्या। तर अर्जुनने हा खेळ काय केला, यशस्वीपणे पूर्ण केला। तर अर्जुनसाठी एकदा टाळ्या वाजवा। तर मंडळी बघा, हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत, तोपर्यंत धन्यवाद।